सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय. त्यातच आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरेंची सेना व भाजप हे चारही पक्ष मात्र एकच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. जळगावमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जरांगे पाटील त्यांची मागणी शासनानं सोडवली नाही म्हणून तो मुद्दा आता कळीचा झालाय. ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे. ओबीसींच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलंय. तर रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवारांनी जरांगे पाटलांची मागणी योग्य असल्याचं म्हणत त्यांना पाठिंबा दिला. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीची आहे ते स्पष्ट बोलले होते. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिलं पाहिजे, त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल असं देखील आंबेडकर म्हणाले. आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील. आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची सेना व भाजप हे चारही पक्ष एकच आहेत. आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी कायम लढा देईल व रस्त्यावर उतरून आरक्षण वाचवण्याचं धोरण आणणार आहे. या निवडणुकांमध्ये होणारे ध्रुवीकरण हे सामाजिक दृष्टिकोनातून होणार आहे. या निवडणुकांमध्ये आरक्षणावरून ध्रुवीकरण होणार आहे. ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला, ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे ते एका बाजूला राहतील. ओबीसी फॅक्टर आरक्षण वाचलं पाहिजे याचं नेतृत्व करणार व मराठा आरक्षण विरोधी नेतृत्व करणार असं देखील त्यांनी म्हटलंय.